हॅलो, नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज आहे सोमवार। तर सोमवारचं काय काय आज करणार आहे ते थोडंफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजे पूजा वगैरे नाही करणार, पण कालची गुरुचरित्राची आपण सांगता केलेली आहे। तर सांगता केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला जी पूजा मांडणी आहे ती उचलायची असते। सांगता ज्या दिवशी करतो त्याच दिवशी आपण पूजा मांडणी कधीही उचलायची नाही। तर दत्त जयंती होती, तर त्यानिमित्ताने आपण गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे सप्ताहामध्ये। तर त्याची सांगता पारायण कशा प्रकारे केलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आता त्याची सांगता केली मी संडेच्या दिवशी। तर संडेच्या दिवशी नैवेद्य वगैरे सर्व माझं आटोपलेलं आहे। तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आता मला जे काही पूजा आहे ना तर ती उचलायची आहे। तर तीच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याआधी आता इथे मी माझं थोडंफार झाडाचं काम चालू आहे। तर झाडांना मी असं उन्हामध्ये सकाळी सकाळी ठेवत असते। तर इथे काम करत आहे थोडं झाडांचं। तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की झाडांना ना कोणतंही झाड असो, कुंडीमधलं किंवा मग जमिनीमधलं जरी झाड असलं ना तर त्याच्या खालच्या ज्या मुळ्याची जी जागा असते ना तर तिथे आपण थोडंफार असं खुरपलं पाहिजे, कारण की तेवढंच झाड आपलं चांगलं होतं, बहरतं। तर हे मी नेहमी करत असते। आणि मला एक अनुभव आहे की जे गुलाबाचं झाड होतं ना तर ते एकदम मी सोडून दिलेलं होतं की ते आता जगणारच नाही, कारण की हे मांजरे वगैरे आहेत ना बाहेरचे, तर ते पानं आले ना तर लगेच खाऊन टाकायचे। त्यामुळे मी माझं हे सोडलं होतं की नाही आता हे जगणारच नाही। पण मी त्याची तेवढीच काळजी घेतली आणि महिन्याभरातच त्याला छान अशा 2 कळ्या आलेल्या आहेत। तर ते आता मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। तर झाडांची जेवढी आपण काळजी घेऊ ना तर तेवढंच ते वाढतं पण, बहरतं पण, आणि त्या बदल्यात आपल्याला ते छान छान असे फुलं पण देतं। तर त्याची तेवढी काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे। तर आज मी शेणखत झाडांना घालणार आहे। तर बाहेर थोडं शेण मला दिसलं तर मी ते घेऊन आले बाहेरून ना, म्हणजे घराच्या बाहेरून गाई वगैरे जातात, तर त्यामुळे मग आम्हाला शेण वगैरे मिळतं। असं झाडांसाठीच मी आणत असते। तर थोडंसं 3 झाडापुरतंच मी थोडंसं आणलेलं आहे। तर बकेटमध्ये थोडं पाणी घेतलं, त्यानंतर मग शेण आणलेलं होतं ना तर ते मिक्स करून घेतलं मी। आपण सडा जसं मारतो ना तर तशाच प्रकारे करायचं आहे आणि एक एक मग आपल्याला झाडांना घालायचं आहे। आणि ताज्या शेणाचाच तुम्ही वापर केला ना तर तेवढंच ते लवकर लागतं। आणि जेवढं शिळं जे असतं ना, म्हणजे जे खत असतं शेणखत, तर तेवढंच ते जुनं आपण वापरलं तेवढं ते उशिरा लागतं, पण जेवढं ताजं आपण वापरलं ना ते लवकर त्यांना लागतं आणि आपलं झाड छान होतं। तर मी शेणखताचाच वापर करत असते। तर मी मिक्स करून घेतलं पाण्यामध्ये, अर्धी बकेटच पाणी घेतलेलं होतं मी। 3च झाडांना मला घालायचं होतं, त्यानुसारच मी पाणी घेतलं अर्धी बकेट आणि थोडंसं शेणाचा वापर केला। तर तुम्हाला जर शेणखत द्यायचं असेल ना तर ताज्या शेणाचाच तुम्ही वापर करा। जेवढं जुनं असेल ना खत तेवढं उशिराने लागतं, पण माझा अनुभव आहे। आणि तुम्ही तसं न टाकता म्हणजे वाळलेलं जे शेणखत असतं ना तर ते आपण असंच मातीमध्ये मिक्स करून टाकतो, पण जेवढं तुम्ही पाण्यामध्ये द्याल ना तेवढंच ते आतपर्यंत जातं। तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं। तर इथे आता बघू शकता एक एक मग मी झाडांना घातलेलं आहे। तर मी अशाच प्रकारे ताजं शेणखत घालत असते। ताजं भेटलं तर ताजं घालायचं आणि जे वाळलेलं शेणखत असतं तसं भेटलं तर तसं घालायचं, काही हरकत नाही। तर मी आता झाडांना घातलेलं आहे आणि तुम्ही झाडं बघू शकता एकदम म्हणजे डोलत आहेत। त्यांना पण खूप आनंद झाला आहे, त्यांना खत मिळालं आहे म्हणून। म्हणजे त्यांना जे आवश्यक असतं ना ते आपण त्यांना दिलं ना तर ते एकदम खुश असतात। आणि तुम्ही झाडं बघू शकता एकदम डोलत आहेत तिन्ही पण। तर झाडांची कामं आता माझी झालेली आहे। तर आता समोरची जी काही पूजेचं आहे माझं ते तुमच्यासोबत शेअर करते। तर मी देवाची पूजा करून घेतली सकाळीच, त्यानंतर मग जी पूजा मांडणी आहे ना तर त्याचं मी करत असते। सर्वात आधी मी दिवा लावून घेते कोणतीही पूजा मांडणी करताना किंवा मग सेवा करताना किंवा मग उत्तर पूजा आपण जेव्हा करतो ना तर कोणतीही यामधली 3 कामं करताना सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर दिवा प्रज्वलित करून घेतला, त्यानंतर मग गुरुचरित्राचा जो ग्रंथ आहे 7 दिवस आपण त्याची जागा हलवलेली नाही। तर आजच्या दिवशी आपल्याला जिथे आपण गुरुचरित्राचं ग्रंथ ठेवत आहे तर तिथेच आपल्याला त्याला ठेवून द्यायचं आहे। तर मी आता हळदी कुंकू लावून घेतलं, त्यानंतर जो कलश आहे तर त्याला पण हळदी कुंकू लावून घेतलं। स्वतःला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे। त्यानंतर मी स्वामी स्तवन घेतलं, त्यानंतर मग नित्यसेवेमध्ये स्वामींचा जय जयकार दिलेला आहे। तर ते इथे मी करत आहे, स्वामींचा जय जयकार करायचा आहे। आणि ही सेवा झाल्यानंतर आपल्याला माफी मागायची आहे की म्हणजे 7 दिवसात माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर दत्त महाराजांना, आपल्या स्वामींना
त्याबद्दल क्षमा मागायची आहे आणि आपले स्वामी आपल्याला माफी जर मागितली ना आपण तर लगेच ते आपल्याला माफ पण करतात। तर इथे आता स्वामींचा जय जयकार करून घेतला। त्यानंतर मी दत्त महाराजांचा थोडा मंत्र घेतला 11 वेळेस, त्यानंतर श्री स्वामी समर्थ म्हटलं 11 वेळेस। तर त्यानंतर मग आपल्याला स्वामींची आणि दत्त महाराजांची माफी मागायची आहे। 7 दिवसामध्ये म्हणजे पारायणामध्ये माझ्याकडून जर काही छोटी मोठी चूक झाली असेल तर त्यासाठी मला माफ करा स्वामी। त्यानंतर मग जो ग्रंथ आपण पूजेसमोर ठेवलेला आहे ना तर त्याला आपण हलवायचा आहे। त्यानंतर तो हातात घेऊन परत आपल्याला त्याला वंदन करायचं आहे। आपली काही चूक झाली असेल तर परत आपल्याला एकदा माफी मागायची आहे, त्याचं दर्शन घ्यायचं आहे। त्यानंतर मग त्याला म्हणजे ग्रंथाला एक वेळेस आपल्या डोक्यावरती घ्यायचं आहे, स्वामींचा जय जयकार करायचा आहे। त्यानंतर मग जो गुरुचरित्राचा ग्रंथ आहे ना तर लाल कपड्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये त्याला आपण बांधून व्यवस्थित जागेवर आपल्याला ठेवायचं आहे। ज्या ठिकाणी आपण आपले जे काही महिन्याचे 4-5 दिवस असतात तर आपली सावली त्याच्यावरती पडू नाही, तर त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर अशा ठिकाणी म्हणजे चांगल्या ठिकाणी आपल्याला तो ग्रंथ ठेवायचा आहे। पूजेपुरताच आपल्याला बाहेर काढायचा आहे। वाचन झाल्यावरती परत आपल्याला कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे। तर गुरुचरित्राचा हा नियम आहे की ग्रंथ कधीही उघड्यावर ठेवू नये, त्याला छानसं असं कपड्यामध्ये बांधूनच ठेवायचं आहे। त्यानंतर मग कलश आपल्याला थोडासा हलवायचा आहे, उचलून घ्यायचा आहे। त्यानंतर मग आपण पूजेमध्ये दक्षिणा ठेवलेली आहे। त्यानंतर कलशाच्या खालचे जे तांदूळ आहेत त्याचं काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला आता पुढे शेअर करणार आहे। तर पूजेमध्ये जे काही फुलं आहेत ते असेच आपल्याला फेकून नाही द्यायचे, तर आपल्या हातामध्ये सर्व फुलं घ्यायचे आहे। त्यानंतर मग त्याचा आपल्याला सुगंध घ्यायचा आहे। नंतर ते आपल्याला निर्माल्य म्हणून जिथे आपल्याला विसर्जन करायचं आहे ते आपण विसर्जन करू शकतो। तर मी आता जे काही साहित्य आपण पूजेमध्ये ठेवलेलं आहे तर हे नारळ आहे, तर नारळाला तडा गेला आहे की नाही ते मी बघत आहे। तर आता व्यवस्थित होतं माझा नारळ, पण जेव्हा मी दुसऱ्या दिवशी बघितलं ना तर तेव्हा तडा गेलेला होता। तर तडा गेलेला नारळ आपल्याला विसर्जन करायचं आहे, ते बिलकुल फोडायचं नाही। तर तडा गेल्याने काय होतं तर काहीही होत नाही, याच्या मागे काहीही कारण नाही, तडा जाऊ शकतो नारळाला। तर अशा प्रकारे आपल्याला जी पूजा मांडणी आपण गुरुचरित्राची केलेली आहे, तर नारळाचं काय करायचं, त्यानंतर दक्षिणा ठेवलेली आहे त्याचं काय करायचं आहे, कलशाचं पाणी आहे, त्यानंतर मग कलशातील जे सुपारी आहे, नाणं आहे त्याचं काय काय करायचं आहे ते मी समोर तुम्हाला आता शेअर करणारच आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला सांगते, आपण इथे मांडणी केली होती ना तर ही जागा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे। स्वच्छ केल्यानंतर आपल्याला गोमूत्र शिंपायचं आहे। म्हणजे ही मांडणी म्हणजे मी आता वरती केली आहे, तर इथे पाय वगैरे काही पडत नाही, पण तुम्ही खाली केलेली असेल ना किचनमध्ये किंवा मग हॉलमध्ये तर तिथे आपला नंतर पाय पडू शकतो। तर काय करायचं आहे, तिथे आपल्याला साफसफाई करून त्यानंतर गोमूत्र शिंपायचं आहे, म्हणजे ती जागा जी आहे ती शुद्ध होऊन जाते। त्यानंतर मग तिथे आपण म्हणजे ती जागा वापरू शकतो। तर गोमूत्र आता मी इथे शिंपणार आहे, मी आधी एवढं आवरून घेते, त्यानंतर मग मी तुम्हाला बाकीचं जे काही आहे, नारळ आहे, त्यानंतर कलशाचं पाणी आहे, हे तांदूळ आहे आपण कलशाच्या खाली मांडलेले आहे, ते मी काय काय करणार आहे ते मी समोर तुमच्यासोबत शेअर करते। तर आता ही जागा मी आधी आवरून घेते, स्वामींना तिथे बसवते, त्यानंतर मग मी समोरचा ब्लॉग तुम्हाला शेअर करते। तर आता कलशामध्ये सुपारी आणि नाणं आपण टाकलेलं होतं, तर तो पैसा आहे ना तर तो एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये आपण टाकू शकतो। तो पैसा पूजेतला पैसा आहे, त्याच्यामुळे आपण आपलं खर्च करण्यासाठी ते बिलकुल घ्यायचे नाही, दानपेटीमध्ये तुम्ही टाकून या। त्यानंतर मग जी सुपारी आहे ना तर ती आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो। त्यानंतर हे निर्माल्य आहे, तर मी असंच म्हणजे टाकत नाही, ते फुलं एकदम व्यवस्थित तोडून घेते आणि एखाद्या झाडाखाली म्हणजे गार्डनमध्ये भरपूर झाडं आहेत तर एकेका झाडाखाली ते निर्माल्य मी नेऊन टाकत असते। असं उघड्यावर
किंवा मग पायंदळी आपण टाकतो कधी कधी, तर असं बिलकुल करायचं नाही। एवढी मनापासून आपण पूजा केलेली असते, सेवा केलेली असते, त्याच्यामुळे जे काही निर्माल्य असतं देवांचं तर ते पायंदळी टाकू नये, वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही टाकू शकता। त्यानंतर मग हे कलशाचे जे तांदूळ आहे तर हे तुम्ही पक्ष्यांना सुद्धा टाकू शकता किंवा मग जे आपले रोजचे वापरायचे तांदूळ असतात ना खाण्याचे, तर त्यामध्ये तुम्ही मिक्स करून द्या, काहीही होत नाही। तर मी खाण्याच्याच तांदूळामध्ये ते मिक्स करणार आहे। त्यानंतर मग कलशाचं जे पाणी आहे तर त्याच्यावरती आपली 7 दिवसाची सेवा झालेली आहे गुरुचरित्राची, त्यामुळे संपूर्ण घरामध्ये कोपऱ्यामध्ये आपल्याला ते शिंपायचं आहे। तर याने काय होईल, आपल्या घरातील जे काही वास्तुदोष असतील ना तर ते निघून जाण्यास मदत होते। तर मी संपूर्ण पाणी घरामध्ये शिंपून दिलं, त्यानंतर थोडंफार उरलं होतं तर ते तुळशीमध्ये आपल्याला वाहून द्यायचं आहे। त्यानंतर मग मी इथे आता आले आहे मंदिरामध्ये। जो काही महादेवांचा उपाय आहे मसूर डाळीचा तर तो मी आता चालू केला आहे। 2 सोमवार झालेला आहे, तर मागच्या सोमवारी मी काय आले नाही कारण की गुरुचरित्राचं पारायण चालू होतं, त्याच्यामुळे मला काही यायला जमलं नाही। तर पारायण आता झालेलं आहे त्याच्यामुळे मी इथे आलेले आहे, यांच्याकडून मी तो उपाय करून घेते। तर अभिषेक केला, त्यानंतर फुलं आणली होती, फुलं वाहून घेतली, त्यानंतर मसूर डाळ आणली होती। तर आपल्याला 3 वेळा महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे मसूर डाळ आणि ओम ऋणमुक्तेश्वराय नमः असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। तर याने काय होतं, कशासाठी करत आहे तर ते मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे। तर ज्यांना कोणाला हा उपाय करायचा असेल, ही सेवा करायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगा ही सेवा कशासाठी करतात, तर ते मी तुम्हाला नक्की सांगेल। तर आता यांच्याकडून मी ही सेवा करून घेत आहे। तर आजचा व्हिडिओ अशा प्रकारे होता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।